अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 35. कृते जनार्दनो देव त्रेतायां रघुनंदना द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद श्रीवल्लभा. दत्त संप्रदायामध्ये पादुकांचे एक विशेष आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे. दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनाला विशेष महत्त्व आहे. श्री दत्तात्रेय हे गुरुस्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्याच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त संप्रदायामध्ये गुरुपेक्षा गुरुचरणांनाच जास्त महत्त्व आहे. म्हणून दत्तपंथीयामध्ये श्रीगुरु व त्यांच्या चरणपादुका यांना फार विशेष महत्त्व आहे. श्रीगुरूंचा हा इष्टदेवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार हा फार पूर्वीपासूनचा आहे. श्रीराम जेव्हा वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदरभाव दर्शवलेला होता. अतिशय प्रिय व्यक्तीविषयी किंवा थोर व्यक्तीविषयी आदर दाखवणं म्हणजे त्यांच्या पायावर डोकं ठेवणं. यातील आणखी एक रहस्य असं आहे की श्रेष्ठ सत्पुरुषांची सर्व दिव्य आणि दैवी शक्ती ही त्यांच्या चरणामध्ये एकवटलेली असते. त्यांच्या चरणस्पर्शाने कंपनाद्वारे ती शक्ती भक्तात संचरित होते. अनेकांना असा अनुभव येतो. म्हणून अनेक दत्तस्थानांमध्ये दत्तमूर्तींपेक्षा दत्त पादुकांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. गिरनार शिखरावर असलेल्या दत्त पादुकाच आहेत. गाणगापूर येथे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या निर्गुण पादुका आहेत. ही नरसिंहवाडीला दत्त पादुकांचीच पूजा केली जाते. देवगिरीवर आपण जर पाहिलं तर जनार्दन स्वामींची समाधी आहे, पण त्या ठिकाणी चरणपादुकाच आहेत. विष्णूंचा जसा शाळीग्राम तसं दत्त उपासनेमध्ये दत्तांच्या पादुकांना विशेष महत्त्वाचं स्थान आहे. या दत्त पादुकांची पूजा सगुण आणि निर्गुण स्वरूपात केली जाते. म्हणूनच मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुमचे सद्गुरू पाय दोन्ही, असे नम्रपणे आणि नतमस्तक होऊन म्हणलं जातं. पादुकांचा नमस्कार कसा करावा? पादुका शिव आणि ह्या शक्ती स्वरूप आहेत आणि नमस्कार करताना त्रास होऊ नये म्हणून पादुकांच्या खुंट्यावर डोके न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोकं ठेवून नमस्कार करणं. डावी पादुका ही शिवस्वरूप असते आणि उजवी पादुका ही शक्ती स्वरूप असते. डावी पादुका म्हणजे ईश्वराच्या अप्रकट तारक आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट आणि मारक शक्ती होय. पादुकांच्या अंगठ्यापासून पादुकांच्या खुंट्या या आवश्यकतेप्रमाणे ईश्वराची मारक आणि तारक शक्ती बाहेर पडत असते. ज्यावेळी आपण पादुकांच्या अंगठ्यावर डोके टेकून नमस्कार करतो त्यावेळी काही जणांना त्यातील प्रकट शक्ती न सहन झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकाच्या अंगठ्यावर न टेकवता पादुकांच्या पुढच्या भागावर ठेवावे. जेथे संतांच्या पायाची बोटे आहेत तेथे ते टेकवावे. अनेकांना असे अनुभव शक्तीच्या संक्रमणाचे आलेले आहेत. म्हणूनच अनेक दत्तस्थानामध्ये दत्तमूर्तीपेक्षा दत्त पादुकांना विशेष महत्त्व दिलं जातं. आता विविध दत्तक्षेत्री विविध पादुका कुठल्या प्रकारच्या आहेत आणि ज्या आपण दर्शन घेतो त्याच्या बाबतीत आपण पाहूया. औदुंबरला विमल पादुका आहेत. नरसिंहवाडीला मनोहर पादुका आहेत. कारंजाला निर्गुण पादुका आहेत. गाणगापूरला निर्गुण पादुका आहेत. लातूरला निर्गुण पादुका आहेत. कुरवपूरला श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका आहेत. कडगंजीला करुणा पादुका आहेत. अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या पादुका आहेत. पिठापूरला श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका आहेत. दत्त पादुका गिरनारमध्ये आहेत. शेषदत्त पादुका या बसव कल्याणला आहेत. बाळेकुंद्रेला अवधूत पादुका आहेत आणि वासुदेव निवासमध्ये प्रसाद पादुका आहेत. याचबरोबर शंकर महाराज, चिले महाराज, टेंबेस्वामी महाराज, पंत महाराज, चिदंबर दीक्षित स्वामी महाराज,
माणिक प्रभू महाराज, श्रीधर स्वामी महाराज इत्यादी महाराजांच्या पादुकांचेही आपल्याला दर्शनच घ्यावे लागते. त्याचबरोबर दत्तक्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक परंपरा आपल्याला आढळून येतात. यामागचा विचार लक्षात घेतला असता आपले मन प्रसन्न होते आणि त्यामागची उदात्त आणि त्यागाची भावना आपल्याला कळून येते. जो शिष्य आपल्या गुरुची आज्ञा पाळतो त्याला भेटणं, गुरूंनी सांगितलेली उपासना करणं आणि गुरुच्या आज्ञेत राहणं हे मोठं भाग्याचं आहे. वास्तविक गुरु मनात काहीही इच्छा येऊच देत नाही. म्हणून गुरु हा कामधेनूपेक्षाही श्रेष्ठ आहे. गुरुपादुका ही सद्गुरूंच्या अस्तित्वाची एक खूण आहे. त्या ठिकाणी आपण केवळ नतमस्तक होऊ शकतो. दत्तनामात राहा, मोक्षप्राप्ती होईल. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु.